नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आजचा दिवस खूप खास आहे कारण आपल्या या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमानं शतक पूर्ण केलंय आणि हे सगळं शक्य झालं ते फक्त तुमच्यामुळे, तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सहाय्यामुळे। आणि हा शतकोत्सव आम्ही साजरा करणार आहोत ठाण्यातील उडान प्री स्कूल मध्ये। चला तर मग दंगा करूया या छोट्या छोट्या मस्त कलंदरांसोबत। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। हाय हाय, मला तुमची नावं सांगा। मीठ, अदिती, साक्षी, आनंदी। वा, काय छान नाव आहेत तुमची। मला सांग, डिजिटल म्हणजे काय? डॉल्फिनचा भाऊ। काय? डॉल्फिनचा भाऊ? डिजिटल म्हणजे कोणी सांगितलं तुला हे? माझ्या फ्रेंडनी। डॉल्फिनचा भाऊ पण डिजिटल? सही आहे रे तू। अजून तुम्हाला असं कोण कोण काय काय सांगतो? तुम्ही काय डिस्कशन करता? आम्ही तर सिक्रेट करतो। सिक्रेट? आम्ही तर सिक्रेट करतो। वा, आम्ही आठवतो। काय आठवतो? काय आठवतो तू? सर्व आठवतो डोक्यामध्ये। काय सर्व डोक्यामध्ये आठवतो? गोष्टी। कुठच्या गोष्टी? फक्त देवाची। कशा? देवाची? देवाची? देवाची गोष्ट? कुठली देवाची गोष्ट? कृष्ण। हा, कृष्ण। कृष्ण? पण मग तू आता कृष्णच आहे। या सगळ्या गोपिकांमध्ये एकच मुलगा बसलाय म्हणजे तू कृष्ण आहेस। हो, तुमच्याकडे किती साप आलाय? साप बघितलाय कोणी? साप काय काय करतो साप? साप तर मांजरांना खातो। काय काय? मांजरांना खातो। साप मांजरांना खातो? मी तर माझ्या सोसायटी मध्ये नागिन पाहिलाय। ई, नागिण पाहिला? टीव्हीवर? नाही, मग खरा खरा नागिन पाहिला। कुठला प्राणी आणायचा घरी? डॉल्फिन आणायचा? कोंबडी। कोंबडी। कॅट। कॅट? तू काय आणणार? डॉग। डॉग? कोंबडी। कोंबडी काय करणार? कोंबडी आणून कोंबडी खाणार। अरे, कच्ची मटण खाणार आहे आम्ही। कच्ची मटण। कच्ची मटण खाणार। अरे खायला नाही, मी विचारते पाळायला। पाळायला? पाळायला म्हणजे पाळीव प्राणी, घरामध्ये पेट। पेट कॅट। मी तर नरंग। मिकी माऊस। मिकी माऊस? मिकी माऊस। मिकी माऊस कसा बोलतो माहितीये? मला आता सांगा, एकेकाने सांगायचं, तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम कोण करतं? माझ्या आजी आजोबा। तुला? माझे पण आजी आजोबा। माझी आईची आई। आईची आई? हो, ती तुझ्यावर खूप जास्त प्रेम करते। आणि तुझ्यावर कोण प्रेम करतं सगळ्यात जास्त? आजी, पप्पा आणि बाबा। ऑ, दॅट इज सो स्वीट। सगळ्यात जास्त तुमच्यावर प्रेम कोण करतं असं विचारलं? सगळ्यांनी आजी आजोबांची नावं घेतली। आजी आजोबांसाठी जोरदार टाळ्या। आणि मम्मी पण। मम्मी पण ना? वाव, नाईस। तुमचे आई बाबा भांडतात का? हा, माझे आई बाबा भांडतात। माझे नाही भांडत। माझे आई बाबा भांडतात। ए, मला सांगा, तुम्हाला तुमचे बाबा मारतात का? मारतात। हो? मला तर जोराचा 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 चप्पल देतात। मला तर मम्मी चप्पलनी मारते। ए, किती वेळा मारते तुला दिवसात? नाही, एक वेळा? 1 किलो। मला तर माझे पप्पा मला कधीच मारत नाही। ए, तू सांग ना, तुला किती वेळा मार खायला मिळतो? मला मजाक करते, समजला? मी मजाक करते समजलं असं तिने आईला सांगितलं। नाईस। तुम्हाला फिरायला जायला कुठे आवडतं? एक 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 सांगायचं। हा, पुण्याच्या सायन्स पार्कला। पुण्याच्या सायन्स पार्कला। ओके, इंटरेस्टिंग। तुला? राणीच्या बागात। राणीच्या बागेत। नाईस। कोण असतं ग राणीच्या बागेत? सगळे ॲनिमल्स असतात। राणी असते का? राणी असते का? राणी असते का? वा वा मित्रा, वा काय टाकलंय ना यांनी। राणी असते का? तुला राजा असतं?
राजा पण असतो? हो. नसतं. मग कोण असतं तिकडे? राणीची बागेत राणीच असते. राणीच नसतं, राणीमाच असतात. राणीच्या बागेत राणीच असते, राजा अरे नसतो. वाजच का सगळे आठ. आणि ही म्हणते ॲनिमल सॉलिड आहे, यांची कल्पना शक्ती दिव्य आहे. ए तुम्ही तुमच्या आई बाबांसह पूजा केली आहे का? देवाची पूजा? देवाची पूजा मी बर्थडेला मी केली पूजा. मी तर पण करते. हो? मी पण करते. मग देव बाप्पा आपल्याला पावतो? म्हणजे देव बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतो का? हो. हो. तुम्ही बघितला देव? मी फोटोच पाहिला खरा. फोटो पाहिलास तू? ऐका ना, हा. मी तर पप्पांना पूजा करते. पप्पांना पूजा करते. आता बघाची बोललीस मारीन म्हणून. वात्रळ. तुम्हाला सरप्राईजेस आवडतात? काय असतं सरप्राईज म्हणजे? काय असतं? बार्बी. ओके. आणि चॉकलेट, आईस्क्रीम. बसा. डोळे बंद करा. मी तुमच्यासाठी एक सरप्राईज आणणार आहे. आम्हाला तर ऐकायला पण आलं. अरे पण डोळे बंद करा ना. सरप्राईज. आवडलं सरप्राईज? आज स्पर्श वात्सल्याचा बर्थडे आहे. ओके. हो म्हणा, गाणं म्हणा. नमस्कार. आमच्यासाठी हा भाग खूपच स्पेशल आहे कारण आज 100वा भाग आहे. ये. सो इथे पालकांची एक टीम आहे, पाल्यांची एक टीम आहे आणि एक शिक्षकांची सुद्धा टीम आहे. मला असं वाटतं शिक्षक अपक्ष असणार आहे तिकडे. सगळ्यात प्रथम मला असं विचारायचं आहे की ह्यांचा अभ्यासक्रम आणि आपल्या वेळेसचा अभ्यासक्रम यामध्ये खूप तफावत आहे का? सध्याचा जो अभ्यासक्रम आहे हा फारच रंगीबिरंगी छपाई असलेली पुस्तकं, त्यात अत्याधुनिक साधनं जसं इंटरनेट आहे, संगणक आहे, मोबाईल आहे. तर यानुसार मुलांना त्यांचे कॉन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होण्याची संधी जास्त आहे. व्हिज्युअलायझेशन ज्याला म्हणतो आपण, की एक प्रकारे की कोणती गोष्ट काय असू शकते, तर हे त्यांना अतिशय उत्तम रीतीने समजतं आणि त्यामुळे त्यांचं आकलन लवकर होतं. आणि एक जो स्मार्टनेस आत्ता आपण बघतो आत्ताच्या या लहान मुलांमध्ये, तर तो जो स्मार्टनेस डेव्हलप झालेला हा प्रॉबेबली त्यामुळेच डेव्हलप झालेला आहे. आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा असं काही नव्हतं की 8वी पर्यंत पास करायचं, मुलांना ढकलायचं पुढे. ही जी ढकलपट्टी आता चालू झालेली आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं की 8वी पर्यंत मुलं पास होतात आणि मग नंतर दे आर ऑन देअर ओन, तर ह्याविषयी तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली 8वीपर्यंत पास करणं म्हणजे जर गव्हर्मेंटने ही स्कीम काढली तर ती चांगलीच आहे. पण खूप शाळांमध्ये कसं होतं, त्यांना त्यांची ती पटसंख्या मेंटेन करायची असते, त्यामुळे मग ते 8वीपर्यंत मुलांना ढकलगाडी पास. पण जेव्हा हीच मुलं 9वी 10वीत जातात तेव्हा त्यांना तो पूर्ण जो एक्झाम असतो, ते पोर्शन असतं, त्यांना ते कॅप्चर नाही करता येत आणि मग त्यांचा जो बेस असतो ना तो खूप वीक राहतो. तर मला असं वाटतं की ह्याच्यावर म्हणजे काही स्कूल्स इनिशिएटिव्ह घेऊन एक्झाम्स घेतात आणि काही स्कूल्स एक्झाम्स नाही घेत, ते ढकलगाडीने त्या मुलांना 8वीपर्यंत पासच करतात. पण जर गव्हर्मेंटने पुन्हा ती एक्झाम सिस्टम सुरू केली तर नक्कीच मुलांचा बेस हा पक्का होईल असं मला वाटतं. कदाचित शिक्षकांना असं वाटत असेल की एवढ्या सगळ्या मुलांबरोबर आम्ही एकच शिक्षक असतो आणि प्रत्येक पालकाची एक वेगळी विचारसरणी असते, तर त्यांना हे कठीण जाऊ शकतं का सगळ्यांना हँडल करणं? कारण मुलं आता फक्त स्मार्ट नाही तर ओव्हर स्मार्ट झाली आहेत आणि जे पालक आहेत ते ओव्हर प्रोटेक्टिव्ह झालेत. त्याविषयी टीचर्स काही सांगू शकतात का? पालक अपेक्षित करतात, पण त्या पद्धतीत मुलांना जसं बेसिकली आपण पाहायला गेलं तर
प्रॅक्टिस करून घेतो की फिजिकल, जसं आमचं मॉन्टेसरी स्टफ असं सांगतं की प्रॅक्टिकल लाईफमध्ये स्वतःची जी कामं असतात, प्रेझेंटेशन्स कसं घेतलं पाहिजे, हे बेसिकली आपण जेव्हा घरामध्ये कसं अरे हे करू नको, अरे ते करू नको, ह्यानी लागेल त्यांनी लागेल, पण इथे कसं त्या पद्धतीने आम्ही डिरेक्टली त्यांना प्रेझेंट करतो मुलांना आणि ते त्यांची ती भीती आतून घालवतो आणि ह्या बेसिक जेव्हा त्यांना एकदम स्ट्रॉंग बिल्ड होतं आणि त्या पद्धतीने ते हळूहळू आमच्या मॉन्टेसरी स्टफमधून एवढे स्ट्रॉंग बिल्ड होतात. वेन द चिल्ड्रन्स आर आउट ऑफ द डोर दे आर व्हेरी गुड मास्टर ऑफ इट सेल्फ टू, म्हणजे स्वतः एक टीचर बनूनच बाहेर जातात स्टुडंट. हे सगळी मुलं म्हणतात की तुम्ही त्यांना मोबाईल देता, मग तुम्ही मोबाईल का देता? त्यांना शांत बसवायला, गप्पा बसवायला, स्वतःची कामं करायला का काय? सांगा आता. स्वतःच मोबाईल देता सगळेजण, बोला. मी तुमच्या बाजूनी आहे, ये. हा बोला आता. आताचे जे न्यू स्कूल आहेत त्याच्यामध्ये सांगतात नवीन टेक्नॉलॉजीचं स्कूल आहे. तर ज्युनियर के जीच्या सिनियर के जीच्या मुलांच्या हातामध्ये सरळ तुम्ही टॅब देता आणि स्मार्ट बोर्ड वगैरे ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होतात. पण त्याच्यामुळे पाटी पेन्सिल ही कन्सेप्ट बाजूला पडते आणि त्यांचं बोर होणं हा त्यांच्याकडे शब्द जो आलेला आहे तो मोबाईल आणि ह्या न्यू टेक्नॉलॉजीमुळेच आहे. की पूर्वीच्या काळी कसं आपण कॅरम खेळायचो, सापशिडीचे गेम, असे बरेचसे गेम होते की त्याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्या गेममध्ये होत होतं. पण आता मोबाईलमध्ये कंटिन्युअसली रनिंग हे असल्यामुळे त्यांचं माइंड पण प्रत्येक वेळेला इतक्या फास्ट मूव्ह होत असतं की ते कॉन्सन्ट्रेशन करूच शकत नाही कुठल्या गोष्टीमध्ये. ओके, सो कमी दिला पाहिजे मोबाईल, फार दिला नाही पाहिजे, पण तुम्ही देताय हे आम्हाला कळलंय. सगळ्या मुलांनी सांगितलं की तुम्ही आईस्क्रीम चॉकलेट देता, पण तुमचं काहीतरी काम काढून घ्यायचं असेल तर. नाही, बरोबर बोललात तुम्ही. पालक पाल्यांकडून काही करून घेण्यासाठी आमिष दाखवतात आणि मग त्यासाठी आईस्क्रीम देणं, मोबाईल देणं, टी व्हीवरती कार्टून दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे ह्या गोष्टीचा पालकांनी पण विचार करायला पाहिजे. देताना सगळ्या गोष्टी लिमिटेडमध्ये द्यायला पाहिजेत. अजून कोणाला काही बोलायचं आहे चॉकलेट, आईस्क्रीम, फास्ट फूड बद्दल? फक्त फास्ट फूड काय, कुठलीही गोष्ट लिमिटच्या आतमध्ये दिली तर ती अप्लाय करणार नाही बेसिकली. तर आपण आपल्या मुलांची प्रकृती बघून आपणच आपले लिमिट्स ठरवायला पाहिजे. आणि मला असं मुळात असं वाटतं आईबाबांनी नाही खाल्लं तर मुलंही नाही खाणार. आपण मुलांसमोर जर पराठे खाल्ले किंवा काय खाल्लं तर तेही पराठेच मागतील. आपण त्यांच्यासमोर फास्ट फूड एक मिनिट ह्याला या टीम मध्ये जायचंय. बस भावांच्या मांडीवर बस, जा प्लीज मॅडम. मला असं वाटतं की कुठली गोष्ट लिमिटमध्ये दिली. आणि मला असं वाटतं की आपण एक एक्झाम्पल सेट करू शकतो ॲज अ पेरेंट्स. आपण जर व्यवस्थित घरातलं जेवण जेवलं तर मुलंही तेच जेवतील. आपण जर बाहेरचं खाल्लं तर मुलंही तेच खाणार. त्यामुळे मला असं वाटतं आपणही स्वतःला लिमिट केलं की मग ते ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये येतं. मुलं घरात बसतात, बोर होतात, असं सगळं म्हणतात आई बाबा, पण ह्या सगळ्यांनी मला सांगितलं की ते ग्राउंडवर स्वतः घेऊनच जात नाहीत आई बाबा. बोला. सुट्टी असेल तेव्हा मुलं निश्चितच जातात गार्डनमध्ये खेळायला. त्यांना जे हवं ते नक्कीच खेळतात. फुटबॉल आहे किंवा क्रिकेट आहे, जी त्या मुलांची टीम झालेली आहे गार्डनमध्ये त्याच्यामध्ये ते नक्कीच खेळत असतात. तुम्ही सगळेजण खूप अपेक्षा करता की ह्यांनी मार्क मिळवले पाहिजेत, पण ह्यांना कधी आपण विचारलंय की त्यांना किती मार्क मिळाले होते? सो तुम्ही असा विचार केलाय का की तुमचे मार्क आणि ह्यांचे मार्क? कारण आपण अपेक्षा करतो, कारण मुलांना आपण ओरडू शकतो. मुलं आपल्याला तू आमच्या मधली आहेस, तिथे जाऊ नकोस. तर आपण मुलांना म्हणतो की मार्क मिळवा, पण आपण हा विचार केलाय का की आपण त्यांच्या वयात होतो तेव्हा आपल्यालाही असंच प्रेशर होतं का? आईवडिलांचं हे नक्कीच असं प्रेशर नव्हतं तेव्हा, पण एक असं होतं की ठीक आहे, तेव्हा वाटायचं की नाही स्टडी केला पाहिजे, परत खेळलंही पाहिजे आणि त्या हिशोबाने आम्ही तसं स्टडी करत होतो. पण आता जे कॉम्पिटिशन फार वाढलेलं आहे, परत आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे ते असं तयार झालेलं आहे की नाही आपला मुलगा नेहमी कॉम्पिटिशनमध्ये राहिले पाहिजेत. ही एक जाणीव म्हणजे जरी असं वाटत नसलं तरी ते ऑटोमॅटिक येत असतं. कधी कधी असं वाटतं की प्रेशर असतो थोडासा कामाचाही, त्यामुळे नको वाटतं, पण नंतर विचार केला की नाही अरे हे फार गरजेचं आहे. त्यामुळे स्वतः पण पालकांनी पण वेळ काढून थोडंसं त्या दुसऱ्या गोष्टीकडे पण लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्या हिशोबाने मग हा प्रेशर जो आहे स्टडीचा तो नक्कीच कमी होऊ शकतो. आपल्या वेळेस लहानपणी आदरयुक्त भीती असायची किंवा थोडासा धाक असायचा किंवा मग मौन व्रत असायचा. आई बाबा गप्पा बसले की झालं, किंवा त्यांची एक नजर, एक कटाक्ष सुद्धा आपल्यासाठी काफी होता. पण हल्ली हे सगळेजण खूप दंगा मस्ती करतात, त्यांना स्वतःची मतं आहेत. तर ह्यांनी तुमची फजिती केली आहे का?
एकदा आम्ही असंच कारमधनं चाललो होतो, आमचा थोडासा वाद झाला आणि मग आम्ही गावाला गेल्यावर ती मला फोनवर म्हणते की मम्मा तुम्ही दोघं भांडू नका हां. मग आजी तिला विचार, अगं हे कधी भांडतात, तुला माहिती नाही गं हे कारमध्ये भांडतात. असं सगळ्यांना सांगितलं. तू काय सांगितलंस आजीला? लाजतीयेस, नाही ओरडणार तुला घरी गेल्यावर, सांग तू मला. माझी आजी माझ्या मम्मा आणि पप्पाला ओरडते म्हणून. अरे धमाल धमाल चालू आहे इकडे, मला खूप मज्जा येते. मी तुम्हाला काही इंग्लिश शब्द सांगीन, त्याचं तुम्ही मराठी रूपांतर किंवा भाषांतर जे आहे किंवा मराठी त्याचा समानार्थी शब्द जो आहे तो मला सांगायचा हात वर करून, ठीक आहे? आणि माझे केस ओढायचे नाहीत. तिला मगाचपासून माझे केस ओढायचे. ओरडायचे नाही, खेळायचे. ओके मी देते तुला. हा व्ही घे, तो काढूया आपण थोडा. ह्याला मराठीत काय म्हणतात? फ्रिज. शीतकपाट. येस यू राईट. दुसरा शब्द आहे फ्रूट सॅलड. येस. फळांची कोशिंबीर. येस यू राईट. बेबी व्हील चेअर. पांगुल गाडी. येस यू राईट. पांगुळ गाडी, गाडा, व्हॉटएव्हर. मस्त. बॅक्टेरिया. कीटकनाशक जंतू, सूक्ष्म जंतू. जोरात जोरात सांगा. सूक्ष्म जंतू. बरोबर आहे. जंतू इकडनं आला होता पण सूक्ष्म जंतू म्हणजे आपण अर्धा अर्धा मार्क वाटून घेऊया. लास्ट अँड द बेस्ट, पोस्ट बॉक्स. टपालपेटी. अजून एक टपालपेटी आणि खूप सोपं आहे पत्रपेटी. वा बरोबर आहे. मज्जा आली आहे, थोडंसं बौद्धिक सुद्धा झालंय. तर आता जरा मुलांसाठी गेम खेळायचा का आपण? हा गेम खेळायचा. तुम्हाला आठवतं आपण लहानपणी बटाट्याची शर्यत खेळायचो? तीच आज पण खेळायची आहे, पण बटाट्याऐवजी काही फळं आणि भाज्या असणार आहेत. आणि ही शर्यत आई बाबांनी नाही तर मुलांनी खेळायची आहे. तुम्ही जायचं, एक फळ भाजी जे काही आहे ते उचलायचं, आई बाबांकडे आणून द्यायचं, परत जायचं, दुसरं उचलायचं, आई बाबांकडे आणून द्यायचं. हा आणि जो हे सगळ्यात पहिल्यांदा करेल तो जिंकला. सोपं आहे की नाही? येस, एकदा बोला ये. लेकिन कहानी में ट्विस्ट है, आम्ही मुलांच्या डोळ्यात पट्टी बांधणार आहे. ये म्हणतात ते, ये. तुम्ही तयार आहात? Your time starts. Run. 1, 2, 3. Run. Very good. That's so very good. उचल. Very good. उचल खाली आहे. Good job. ये सरळ ये. Very good. जा पुढे जा. Fast. लवकर. जा. ये लवकर. आला. आपली शर्यत मस्त झाली. कोण जिंकलं असेल? काय वाटतं तुम्हाला? कोण जिंकलं? सांगू? हो, सगळे जिंकले. आजचा आमचा हा 100वा एपिसोड आहे, त्यामुळे आम्ही एक स्पर्धा म्हणून नाही तर मुलांचं मनोरंजन म्हणून ही शर्यत खेळलो होतो. तेव्हा सगळ्यांना गिफ्ट्स मिळणार आहेत. झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. आजचा हा भाग खूपच स्पेशल होता, कारण हा सुवर्ण योग होता. आमचा 100वा भाग. आम्हाला खूप आनंद झाला. मस्त पण होता. येस, मस्त पण होता. हे सगळं शक्य झालं ते फक्त आणि फक्त आमच्या झी युवाच्या रसिक मायबाप प्रेक्षकांमुळे. तुमचं हे असं प्रेम, सहयोग आणि आशीर्वाद असाच आमच्यावरती राहू द्या. आजचा हा स्पेशल भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आमचा ईमेल ID आहे स्पर्श.वात्सल्याचा@gmail.com.
पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. तेव्हा रसिक प्रेक्षक हो, पाहत रहा स्पर्श वात्सल्याचा.